ऍक्शन. डॉक्टर 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 नियतीच्या पुढे आम्हा पाम तेलाची काय चाललं. आलं सर. ओके बरोबर बोललो. पाम तेलांचे असं बोललो. पामराचे. ऍक्शन. डॉक्टर 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 नियतीच्या पुढे आम्हा पाववाल्यांचे काय चाललं. पामर कळत नाही. पामर पामर पामर. बस सर बस प्लीज. ऍक्शन. डॉक्टर 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 निगडीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चाललं. निगडीच्या पुढे आम्हा पिंपरी चिंचवडचे काय चालणार. काय होते. आत्ता पाठ केलं होतं इथं आत्ता. बसा तुम्ही. बसा काय काय हे काय ते व्यायाम करतोय सर. कशासाठी. वाक्य क्लिअर येण्यासाठी. पामरांचे पामरांचे नियतीच्या पुढे आम्हा पामरांचे काय. हा सर घ्या टेक घ्या सर सर. हा हा ऍक्शन. नियतीच्या पुढे आम्हाला काय. काय चुकतंय ते इथे उभं राहून बोलू काय. मला ते जायचं तिकडे जा. काय जागा. डॉक्टर ते बोल ना. बोला बोला ना. मी बोलतो सर तेवढ्या डॉक्टर मी घेऊ काय. नका नको. तेवढंच घेऊ दे ना मला. सर फक्त डॉक्टर द्या त्याला. ओके ओके तुमच्या आवाजाची सवय झाली सर. मला नाही झाली अजून माझ्या आवाजाची सवय. ऍक्शन. डॉक्टर 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 नियतीच्या पुढे आम्हा आजचा दिवसच खराब आहे. काय कळत नाही. माझा गॉगल हात नियतीच्या पुढं आम्हा पामरांचं काय चाललं. हे ओके जाम भारी बोलला जाम भारी. सीन काय. पुढचं घ्या सर. पुढचं एक वाक्य शेवटचं. हा एवढं बोलाल साधं. आता शी इज नो मोर. सोपं आहे सर सोपं. शी इज नो मोर. सोपं सर. तुम्ही आधीच द्यायचं ना. झालं असतं ते. कॉन्फिडन्स नको ते करून दाखवा. देवा. अँड ऍक्शन. इट्स मोर. सर मराठीत बोलतो ना. मराठीत ते शी इज नो मोर. हा हे मराठीत बोलतो. घे बाबा मराठीत घे. मराठीत घे एकदाच. घ्या मराठीत घे. मराठीत जे ना आपली मातृभाषा जे. शी इज नो मोर. काय मराठीत बोला चला. ऍक्शन. ती मोर नाहीये. बोलला पोरगा जाम भारी बोल. करेक्ट. शेवटचं एक सोपं देतो तेवढं द्या. मग संपेल तुमचा सीन. मग घरी जा. घ्या. काय ती या जगात नाहीये. इट्स अ सुसाइड अटेम्प्ट. चला फायनल अँड ऍक्शन. ती या जगात नाहीये.
याचं कारण ती माझी आयटम आहे. अरे चुकलं काय त्याचं? अरे त्याचं काय चुकलंय मला सांगा. आता मी येणार आहे उमा गोखले मॅम तुमच्याकडे. त्यांची एक वेगळी ओळख आहे की त्यांचे मिस्टर हे सुप्रसिद्ध कवी आणि चारोळीकार आहेत. एकदा जोरदार टाळ्या चंद्रशेखर गोखले यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मॅम तुमच्यावर कधी चारोळी केली त्यांनी? नाही, म्हणून आम्ही सुखाने नांदतोय. पण सरांची तुम्हाला आवडलेली एखादी चारोळी? झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. आणि आम्हाला ऐकायला आवडेल. हो प्लीज. अजून एक माझी आवडती आहे. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. मी सवयीनं मूठ वळणार इतक्यात ते विश्वासाने हसलं. आणि एक झाली होती तशी कविता माझ्यावर. पण ती सांगते मी कशी ती. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि वादाच्या रूपाने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतो. सुचित्रा मॅम तुम्हाला आता मला प्रश्न विचारायचा आहे. अभिनेत्री म्हणून सुद्धा तुम्ही सगळ्यांना परिचित आहात, पण सगळ्यात अवघड काय वाटतं? कुठला जॉब, निर्माती की अभिनेत्री? निर्मिती म्हणजे निर्माती. निर्मिती करणं खरंच मजा येते पण कठीणही आहे. कारण सगळंच व्यवधान तुम्हाला बाळगावं लागतं. असे खोडकर ॲक्टर्स असतात त्यांनाही सांभाळावं लागतं. जसं आपण ॲक्टिंग करतो आणि मग आपल्याला एखाद्या प्रेक्षकांनी सांगितलं की तुमचं काम आवडतंय, तेव्हा जशी मजा येते त्याच्याहून खरं तर दसपटीने जास्त बरं वाटतं की आपण निर्मिती केलेली एखादी सिरियल ही लोकांना खरंच खूप आवडती आहे आणि त्याच्याबद्दल लोक भरभरून बोलत आहेत. वर्क सॅटिस्फॅक्शन ॲक्च्युली वाटतं. आणि खरं सांगायचं तर आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये जसे पडद्या पुढचे कलाकार तुम्हाला दिसत आहेत तसंच आपली कथा जिने बांधलेली आहे ती संपदा कुलकर्णी, पटकथा जिची आहे ती अर्चना श्रीरंग, मिथिला सुभाष यांचे उत्तम संवाद, आपली एडिटर आहे भक्ती मायाळू, आपली कार्यकारी निर्माती आहे सुवर्णा मंत्री आणि पल्लवी. सो खरं बघायला गेलं तर जसे इथे पुरुष कमी संख्येने इथे आहेत तसेच टीममध्ये सुद्धा महिला राहते. मी असं ऐकलेलं आहे, आमचे खबरींनी सांगितलेलं आहे की चिन्मय हा गोकुळातच असतो, म्हणजे तो एक कृष्ण आणि बाकी सगळ्या गोपिका आजूबाजूला. हे खरं आहे का? त्याचं कारण काय माहितीये का? सेटवर इतक्या काय सेन्योरिटा? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पार्ट 2. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे एकत्र आहे. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.